नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. इन नॉन UCM linear velocity has. In non-uniform circular motion, linear velocity has. And 4 options are: A. Constant magnitude and constant direction. Option B. Variable magnitude and variable direction. Option C. Constant magnitude and variable direction. And D. Variable magnitude and constant direction. तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटी. तर त्यापैकी या चारपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? त्या लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट आहे का मॅग्निट्यूड व्हेरिएबल आहे आणि डायरेक्शनसुद्धा म्हणजे दोन्ही व्हेरिएबल आहे. तिसरं ऑप्शन आहे कॉन्स्टंट मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे परंतु डायरेक्शन व्हेरिएबल आहे. आणि चौथं व्हेरिएबल मॅग्निट्यूड म्हणजे मॅग्निट्यूड बदलते आणि डायरेक्शन कॉन्स्टंट आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं उदाहरण तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण फॅन चालू करतो, सिलिंग फॅन, किंवा बंद करतो त्यावेळेस ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. किंवा कारण फॅन चालू करताना स्पीड वाढत असतो आणि फॅन बंद करताना स्पीड कमी करत असतो. स्पीड बदलतो तेव्हा ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होते. आता या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आपल्याला दिसत आहे ते UCM युनिफॉर्म, दुसरं नॉन युनिफॉर्म. दोन्हीमध्ये लिनियर व्हेलॉसिटी अशी टँजन्शियल असते आणि पार्टिकल फिरला की ती बदलते नेहमी करता. बघा अशा पद्धतीने. आता ही युनिफॉर्म स्पीड कॉन्स्टंट आहे एकसारखा, याच्यामध्ये स्पीड बदलतो आहे पण या ठिकाणी दोन्हीमध्ये डायरेक्शन कंपल्सरी बदलते. पहिल्यामध्ये काय होतं की स्पीड मॅग्निट्यूड बदलत नाही, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे आणि डायरेक्शन बदलतेच. नॉन युनिफॉर्ममध्ये डायरेक्शन तर बदलतेच आणि मॅग्निट्यूडही बदलते. म्हणजे नॉन युनिफॉर्ममध्ये ही डायरेक्शन जी आहे ती सतत ती टँजन्शियल असते. पार्टिकल इथं गेला की डायरेक्शन इकडं, पार्टिकल इथं आला की डायरेक्शन अशी टँजन्शियल खाली. डायरेक्शन दोन्हीमध्ये बदलते. मॅग्निट्यूड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये बदलते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये बदलत नाही. म्हणजे याचा अर्थ दोन्ही पण बदलतात. मग दोन्ही बदलतात म्हणजे कोणतं? तर ऑप्शन बी, व्हेरिएबल मॅग्निट्यूड अँड व्हेरिएबल डायरेक्शन. दॅट इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 2. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एकसारख्या गतीनं जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा. उदाहरणार्थ एकदा फॅन चालू करून दिल्यानंतर काही वेळानंतर तो एकसारख्या स्पीडने फिरतो त्यावेळेस काय घडतं? ए. नॉन पिरियॉडिक मोशन. बी. पॅराबोलिक मोशन. सी. हायपरबोलिक मोशन. डी. पिरियॉडिक मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही कोणती आहे? नॉन पिरियॉडिक आहे का, की पॅराबोलिक आहे, हायपरबोलिक की पिरियॉडिक आहे? तर सरळ याचं सिम्पल आन्सर आहे दॅट मोशन इज पिरियॉडिक. द मोशन विच रिपीट्स इन रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. जी पुन्हा रिपीट होते बघा, त्याच मार्गावरून ही मोशन पुन्हा रिपीट होत असते म्हणून पिरियॉडिक आहे. ही मोशन नॉन पिरियॉडिक नाही. आपण स्टोन, दगड हवेमध्ये फेकला की ती नॉन पिरियॉडिक मोशन असते परंतु ही पिरियॉडिक आहे. ही पॅराबोलिक मोशन नाही आहे. प्रोजेक्टाईल मोशन त्याचं उदाहरण आहे. ही पिरियॉडिक आहे, परत रिपीट होते. थर्ड क्वेश्चन. इफ ds is magnitude of infinitesimal linear displacement, d theta is magnitude of infinitesimal angular displacement, and r is radius of the circle, then ds equal to r d theta equal to r ds, r equal to ds into d theta, and fourth option ds equal to r square d theta. या चारपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं सर्क्युलर मोशनचं उदाहरण एक फिगर दाखवलेली आहे. पार्टिकल गोज फ्रॉम ए टू बी. वेक्टर आर इज द रेडियस वेक्टर. वेन पार्टिकल गोज फ्रॉम ए टू बी, radius vector turns through angle d theta. This is angular displacement. ds is a linear displacement,
आर इज रेडियस वेक्टर. तर या तिघांमध्ये रिलेशन काय असतं, तर तुम्ही रोटेशनल मोशन हे चॅप्टर स्टडी केलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे याचं सरळ सरळ उत्तर आहे ए, डी एस इक्वल टू आर डी थिटा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. A particle is moving in uniform circular motion with radius r. Then distance covered by the particle in one revolution will be. And the options are A 2 pi r, B 2 pi, C pi r, D pi r square. तर असा अत्यंत सोपा प्रश्न आहे. एका राऊंडमध्ये, एका रिव्होल्यूशनमध्ये पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करेल. तर या फिगरमध्ये बघा, समजा पार्टिकल ए या ठिकाणी आहे. जेव्हा याचं एक रिव्होल्यूशन होईल, हा पार्टिकल ह्या सर्कम्फरन्सवरून फिरून परत त्याच जागेवर येणार, एक रिव्होल्यूशन कंप्लीट होणार. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. तर डिस्टन्स किती होणार, तर जेवढं सर्कम्फरन्स आहे तेवढं. आणि आपल्याला माहिती आहे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर. Therefore, distance covered in one revolution is equal to circumference, that is 2 pi r. Therefore, correct option is 2 pi r. Then next question, that is question number 5. A particle is moving in uniform circular motion with radius r. Then the displacement of the particle in one revolution will be. आधीच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. आधी डिस्टन्स म्हटलं होतं, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हटलेलं आहे. बघा इथं एका रिव्होल्यूशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती असेल. ऑप्शन्स आर 2 पाय आर फर्स्ट ऑप्शन, बी 2 पाय सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन इज पाय आर अँड फोर्थ ऑप्शन इज 0. तर डिस्प्लेसमेंट किती असेल. आता परत तीच फिगर बघा. वेन particle completes one revolution, means particle will start from point A, will move on the circumference and again return to the same position. आता आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण डिस्टन्स काढलं. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि ती सर्कम्फरन्स इतकी होती. परंतु इथं डिस्प्लेसमेंट विचारलं. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि दॅट इज चेंज इन पोझिशन. तर सुरुवातीची पोझिशन ए आणि एक रिव्होल्यूशन कंप्लीट केल्यानंतर परत त्याच जागेवर येतो, तीच पोझिशन. त्यामुळे इथे उत्तर काय येईल, डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी अँड इज इक्वल टू चेंज इन पोझिशन ऑफ ए पार्टिकल. इन वन रिव्होल्यूशन पार्टिकल रिटर्न्स टू द सेम पोझिशन. पार्टिकल त्याच जागेवरती येतो एका रिव्होल्यूशनमध्ये. त्यामुळे इथं डिस्प्लेसमेंट 0 होईल. देअरफॉर इनिशियल अँड फायनल पोझिशन्स आर सेम. Hence change in position is 0, therefore displacement is 0. So correct option is D. This is question number 5. Next question number 6. In uniform circular motion, the direction of linear velocity is along. This is again a simple question. Uniform circular motion मध्ये linear velocity ची डायरेक्शन कुठं असते. 4 options are A tangent to the curve path, B radius vector towards the center, C perpendicular to the plane of circular motion, D radius vector. आता याच्यामध्ये बीमध्ये रेडियस वेक्टर टुवर्ड द सेंटर म्हटलं आहे, यामध्ये डीमध्ये रेडियस वेक्टर फक्त म्हटलं आहे. तरी बघूयात आपण नेमकं उत्तर काय आहे. सर्क्युलर मोशनची फिगर इथं दाखवलेली आहे. समजा पार्टिकल पी या ठिकाणी आहे. इट इज रिव्हॉल्विंग along the circumference of a circle in anti-clockwise direction. Then circular motionमध्ये वेगवेगळ्या वेक्टर क्वांटिटीज असतात. एक असते टँजन्शियल लिनियर वेलॉसिटी, दॅट इज कॉल्ड एज टँजन्शियल लिनियर वेलॉसिटी विच इज अलॉंग द टँजंट टू द सर्कल. त्यामुळं लिनियर वेलॉसिटी जी असते ती अलॉंग द टँजंट असते, टँजंट टू द कर्व पाथ. त्यामुळे हे पहिलं ऑप्शन येते या ठिकाणी. बाकीचे नाही. हे जे ए आर दाखवलेलं आहे that is the direction of centripetal acceleration, that is along the radius towards the center. ही जी दुसरी डायरेक्शन इकडे दिसते आउटवर्ड, that is vector r, radius vector which is along the radius away from the center to the position of particle. And this circle and dot, that is direction of angular velocity which will be perpendicular to this plane of this figure given by right hand rule.
म्हणजे हे सर्कल अँड डॉट म्हणजे कसा असा वेक्टर असा पुढं काढायचा परपेंडिक्युलर टू दिस फिगर. म्हणजे हे जे पेपर असेल किंवा तुम्ही ज्या स्क्रीनवर बघताय त्या स्क्रीनला असं आउटवर्ड परपेंडिक्युलर ती डायरेक्शन असते. आपल्याला लिनियर व्हेलॉसिटीची विचारली ती टँजन्शियल असते. टँजन्शियली फॉरवर्ड म्हणजे पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर त्या डायरेक्शनला ती असेल इकडं टँजन्शियली फॉरवर्ड. पार्टिकल जर असा क्लॉकवाईज फिरत असता तर पी या ठिकाणची डायरेक्शन टँजन्शियलच असते परंतु ती इकडं आली असते अशा पद्धतीने. सो द करेक्ट ऑप्शन इज ए, tangent to the curve path. This was question number 6. Then next question number 7. When a particle moves in a circle with uniform speed, then what happens? Four options are: A, velocity and acceleration are constant; B, both velocity and acceleration changes; C, acceleration is constant but velocity changes; D, magnitude of angular velocity is constant but its direction changes. तर यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? वेन ए पार्टिकल मूव्ज इन अ सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. ही फिगर कन्सिडर करा. असा एकसारख्या स्पीडनी पार्टिकल जर सर्कम्फरन्सवरती फिरत असेल तर त्यामध्ये वेलॉसिटी म्हणजे हे जे टँजंट दाखवलेलं आहे हे टँजन्शियल डायरेक्शन दॅट इज लिनियर वेलॉसिटी आणि हा जो ॲरो दिसतो सेंटरकडं ते ॲक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. आता दोन्ही वेक्टर आहेत व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन म्हणजे दोघांना मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. जर समजा ह्या दोन्ही क्वांटिटी कॉन्स्टंट पाहिजे असतील तर दोघांच्या डायरेक्शन पण कॉन्स्टंट राहिल्या पाहिजे. म्हणजे ही डायरेक्शन आणि ही डायरेक्शन कॉन्स्टंट राहिली पाहिजे. जर त्या डायरेक्शन्स बदलत असतील तर ते व्हेक्टर्स बदलले. आता समजा पार्टिकल इथं आहे, थोड्या वेळानंतर समजा तो पार्टिकल फिरला आणि इथं गेला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही टँजन्शियल व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आता इकडे गेलेली आहे लेफ्टला आणि हा जो ॲरो तो असा इथं होता, डायरेक्शन लेफ्टला होती. पार्टिकल वर गेल्यानंतर ती डायरेक्शन डाऊनवर्ड झालेली आहे. आता परत बघा पार्टिकल जेव्हा अजून दुसऱ्या पोझिशनला जातो इथं आल्यानंतर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे आणि ही सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन टूवर्ड्स राईट आहे. म्हणजे ही डायरेक्शन सतत बदलत जाते. अशा पद्धतीने दोन्हीच्या डायरेक्शन्स बदलतात. मॅग्निट्यूड जरी त्यांच्या कॉन्स्टंट असल्या म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड समजा 4 मीटर पर सेकंड आहे, सगळीकडे तीच आहे, कॉन्स्टंट आहे. आणि याची सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूडसुद्धा कॉन्स्टंट असते परंतु दोघांच्या डायरेक्शन्स बदलतात. त्यामुळे ते वेक्टर्स कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे दोन्हीचे दोन्ही वेक्टर्स बदलतात. त्यामुळं याच्यामध्ये ऑप्शन्स येईल. याचं करेक्ट ऑप्शन होईल बी, बोथ व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन चेंजेस. कारण दोघांच्या डायरेक्शन्स बदलतात मॅग्निट्यूड्स कॉन्स्टंट असल्या तरी. देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज बी. दिस वॉज क्वेश्चन नंबर 7. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आपल्याला बघायचं आहे. आपल्याला टोटल 10 क्वेश्चन्स आज सोडवायचे आहेत. सो क्वेश्चन नंबर 8 इज स्केलर प्रॉडक्ट ऑफ रेडियस वेक्टर अँड टँजन्शियल व्हेलॉसिटी इज. अँड ऑप्शन्स आर ए 0, बी व्ही इंटू आर, सी आर व्ही साइन थिटा, डी आर इंटू व्ही. तर रेडियस वेक्टर आणि टँजन्शियल व्हेलॉसिटीचा स्केलर प्रॉडक्ट काय असतो या फिगरमध्ये. हा जो ॲरो दिसतो आहे दॅट इज अ टँजन्शियल व्हेलॉसिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. डायरेक्शन इज अलॉंग द टँजंट अँड दिस इज रेडियस वेक्टर. इथं हा ॲरो नीट दिसत नाही. इट्स डायरेक्शन इज अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आणि तुम्ही 11वीला शिकलेला आहात स्केलर आणि व्हेक्टर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज. वी नो दॅट दीज आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. दीज टू वेक्टर्स. पार्टिकल कसाही फिरला मॅग्निट्यूड्स त्यांच्या कॉन्स्टंट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण डायरेक्शन्स बदलतात. बदलल्या तरी दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. रेडियस वेक्टर अँड टँजन्शियल व्हेलॉसिटी बोथ आर वेक्टर्स अँड परपेंडिक्युलर टू इच अदर. स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर्स इज ऑलवेज 0. जेव्हा दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट त्यालाच आपण स्केलर प्रॉडक्ट म्हणतो तो नेहमी 0 असतो. इथं दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे कारण डॉट प्रॉडक्टचा फॉर्म्युला आहे. समजा हे व्ही असेल ही आर असेल तर आर व्ही कॉस थिटा, थिटा 90 कॉस 90ची व्हॅल्यू 0. त्यामुळे त्यांचा डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट 0 येतो.
त्यामुळे करेक्ट ऑप्शन येतं ए. या क्वेश्चनचं आन्सर आहे ए. 2 more questions. Now question number 9. What is that question? A stone is tied to a string and rotated in a horizontal circle with constant angular velocity. If the string is released, then stone flies, and 4 options are: A. Radially inward, B. Radially outward, C. Tangentially forward, and D. Tangentially backward. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? म्हणजे एक स्टोन आपण सर्क्युलर मोशनमध्ये फिरवतो. बघा अशा पद्धतीने इमॅजिन करा की हे जे या ठिकाणी तुम्हाला सर्कल किंवा डॉट दिसतं आहे, ब्लॅक कलरची बॉडी दिसते, दॅट इज अ स्टोन. दिस इज अ सेंटर. इथं आपण पकडून ठेवलेलं आहे आणि अँड दिस इज द स्ट्रिंग, अँड विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रिंग दिस बॉडी इज रोटेटिंग इन अ सर्कल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दिस इज डायरेक्शन ऑफ टँजन्शियल व्हेलॉसिटी. पार्टिकल नेहमी या डायरेक्शनला जायचा प्रयत्न करत असतो, परंतु स्ट्रिंगमधलं टेन्शन हे सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट होतं, ते काम करतं आणि त्याची डायरेक्शन सतत बदलून त्याला सर्क्युलर मोशनमध्ये फिरत ठेवायचं काम करतं. पण अचानक समजा ही स्ट्रिंग ब्रेक झाली किंवा आपण दोर सोडून दिला तर पार्टिकल हा स्टोन कोणत्या डायरेक्शनला जाईल? तर त्यांनी 4 ऑप्शन दिले आहेत. रॅडियली इनवर्ड म्हणजे समजा या पोझिशनमध्ये असताना हा दोर तुटला किंवा सोडून दिला तर हा दगड असा आतमध्ये आपण ज्या ठिकाणी धरून ठेवलेले तिथं आपल्या हाताजवळ येऊन पडेल का? रॅडियली आउटवर्ड म्हणजे असा इकडं वर जाईल का सरळ इथं या पोझिशनला सुटल्यानंतर? टँजन्शियली फॉरवर्ड म्हणजे इथं दोर तुटल्यानंतर जिकडं हा टँजंट आहे तिकडं सरळ जाईल का? आणि डी टँजन्शियली बॅकवर्ड म्हणजे असा फिरतोय तो अँटी क्लॉकवाईज, पण या पोझिशनला दोर तुटल्यानंतर तो इकडं जाईल का? तर सरळ सरळ उत्तर आहे. आपल्याला माहिती आहे पार्टिकल या डायरेक्शनला जायचा प्रयत्न करत असतो, पण हे सेंट्रिपिटल फोर्स स्ट्रिंगमधलं टेन्शन त्याला तिकडं जाऊ देत नाही. त्याची डायरेक्शन बदलतं प्रत्येक इन्स्टंटला अशा पद्धतीने आणि तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहतो. आता जर समजा दोर अचानक तुटला तर काय होणार आहे? तर इथं सेंट्रिपिटल फोर्स राहणार नाही, त्यामुळे त्याला ही जी डायरेक्शन आहे ह्या डायरेक्शनने तो टँजन्शियली फॉरवर्ड डायरेक्शनने जाईल. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन येतं सी. टँजन्शियली फॉरवर्ड. बाकीचे ऑप्शन या ठिकाणी असू शकत नाही, दुसऱ्या डायरेक्शनला तो जाऊच शकत नाही. So correct answer of this question is tangentially forward, option C. And today's last question, that is question number 10. An automobile takes U-turn in 4 seconds. The average angular velocity is. 4 options are: A. Pi by 2 radian per second, B. Pi by 4 radian per second, C. Pi by 3 radian per second, D. Pi by 5 radian per second. एक ॲटोमोबाईल म्हणजे एक वाहन, कार असेल किंवा कुठलंही, यू टर्न घेतं 4 सेकंदामध्ये. यू टर्न म्हणजे कसं, ते एक सेमी सर्क्युलर मोशन होईल. समजा ते हे व्हेकल इथं आणि ते असं गोल फिरून असं या पोझिशनला येतं, म्हणजे यू टर्न झाला तो थोडक्यात. या डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटला तो येणार अशा पद्धतीने. बघा इथून स्टार्ट झाल्यानंतर तो इथं आला, ही टँजन्शियल व्हेलॉसिटी आहे. असा यू टर्न घेतला तर ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी किती? आता यू टर्न किती सेकंडमध्ये घेतला, किती वेळात घेतला? तर 4 सेकंड्समध्ये. तर ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी कशी काढायची? फॉर्म्युला आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, मॅग्नेट्यूड त्याची आपण काढतो आहे थिटा अपॉन टी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे किती अँगल. तर यू टर्न घेतला म्हणजे सेमी सर्कलमध्ये अँगल किती होतो? तर 180 डिग्री. पण इथं आपल्याला SI युनिट रेडियनमध्ये घ्यायचं आहे. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. लक्षात ठेवा, जर पूर्ण सर्कल कंप्लीट केलं असतं तर 360 डिग्री 2 पाय. पण इथं सेमी सर्कल यू टर्न घेतलेला आहे म्हणून थिटाची व्हॅल्यू घ्यायची आपण पाय. आणि टाईम किती? तर 4 सेकंड्समध्ये. देअरफॉर यू टर्न मीन्स हाफ रिव्होल्यूशन अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन हाफ रिव्होल्यूशन इज पाय रेडियन ऑर 180 डिग्री. बट वी हॅव टू टेक दिस SI unit pi radian. Therefore theta is pi radian and t is 4 seconds. So angular velocity is pi by 4 radian per second. आता यामध्ये pi by 4 कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन आहे B. So correct option is B. So in this way today we have solved 10 questions. In next video we will solve some more MCQs. Thank you for watching.